राम राम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 129वा भाग तुम्हाला मी आठवण करून देतो। एक 2-4 दिवसांपूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्यात सरकारने जो पाणंद रस्त्यांच्या संदर्भात घेतलेला निर्णय आहे त्याबद्दल मी माहिती दिलेली होती। 2-4 दिवस जातायत न जातायत तोवर माझ्या हाती एक बातमी आली पुरंदर तालुक्यातल्या आडाची वाडी या गावासंदर्भातली। आज त्याच बातमीच्या अनुषंगाने मी तुमच्याशी बोलणार आहे। गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी। आडाची वाडी हे पुरंदर तालुक्यात, पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातलं एक गाव आहे। साधारणपणे 1500 लोकवस्तीचं गाव आहे। त्यांनी हे बघितलं की पाणंद रस्ते कमी असल्यामुळे, त्यांच्यावर अतिक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होत होता आणि त्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपण पाणंद रस्ते दुरुस्त करूयात, नीट करूयात। मग त्यांनी काय केलं तर गावातले जे 15 पाणंद रस्ते होते ते 15 पाणंद रस्त्यांवरची अतिक्रमण काढली, त्यांची रुंदी व्यवस्थित वाढवली आणि ते पाणंद रस्ते त्यांनी तयार केले। ते तयार करत असताना त्यांचं जिओ रेफरन्सिंग करून सातबाऱ्यावरती प्रत्येकाच्या गाव वहिवाटीचा रस्ता म्हणून त्याची नोंद केली। त्याशिवाय CSR हा निधी वापरून त्यांनी त्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं, रस्त्यांच्या शेजारी दुतर्फा झाडांची लागवड केली आणि दर 200 झाडांमागे एक या पद्धतीने त्यांनी गावातल्या 3 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला। या सगळ्यामुळे झालं असं की शेतकऱ्यांकरता शेतांमध्ये जाणं, शेतातल्या मालाची वाहतूक करणं हे अतिशय सोपं झालं। ट्रॅक्टर सुद्धा जाऊ लागले। बरं, आता हे गावकऱ्यांनी सहमतीनं केलं असं मी सांगितलं, पण ही सहमती अशी कशी काय झाली हो? जादूची कांडी फिरली आणि सहमती झाली का? तर तसं नाहीये। गावचेच भूमिपुत्र असलेले संदेश शिर्के, जे रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून सध्या काम करत आहेत, त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला, ग्रामस्थांना एकत्र केलं, या सगळ्या योजनेची माहिती त्यांना सांगितली, ग्रामस्थांची तयारी झाली आणि मग हे सगळं काम झालं। आणि बातमीमध्ये म्हटल्याप्रमाणे पुरंदर तालुक्यातले हे आडाची वाडी म्हणून जे काही गाव आहे त्या गावानं राज्यासमोर पाणंद रस्त्यांच्या नियोजनाचा एक नवा आदर्श हा घालून दिलेला आहे। त्यामुळे संदेश शिर्के साहेबांचेही मनापासून आभार मानले पाहिजेत। त्यांनी केलेले प्रयत्न नेमके काय होते ते आपल्याला संधी मिळताच आपण जाणून घेऊयात आणि अशा पद्धतीनं जशी आडाची वाडी आज पुढे आलेली आहे तशी इतरही गावं या योजनेचा फायदा करून घेतील असा भरोसा व्यक्त करूयात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।